रामदास भाई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मला वाटतं रवींद्र चव्हाण यांना युतीचं भान नाही आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी होय रवींद्र चव्हाण यांना युतीचं भान नाही आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, आपल्याला ऐकायला येतं का? हो रामदास भाई तुम्ही बोला. हॅलो, ऐकू येते, तुम्ही बोला. हॅलो, ऐकायला येतं का आपल्याला? तर रवींद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची लायकी पण नाही आणि अवकात पण नाही आहे. गेले 14 वर्ष आम्ही हा मुंबई गोवा महामार्गाचा कोकणवासीय वनवास भोगतोय. या रवींद्र चव्हाणने अनेक वायदे केले. मागच्या गणपतीला सांगितलं होतं पुढच्या गणपतीला कुठलीही अडचण कोकणवासींना येणार नाही. आज आपण पाहिलं तर तो रस्ता मुंबई गोवा जैसे थे आहे. अहो 3 वर्षामध्ये समृद्धी महामार्ग होतो. आमच्या कोकणवासियांनी काय पाप केलेत आणि हा पागल झाल्यासारखा बडबडतोय. याचं डोकं ठिकाणावर नाही आहे. हा कॉन्फिडन्स देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कधी काढता नाही याची मला जाणीव आहे आणि अशा भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. पण याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोहन भागवतजी यांच्याकडे तक्रार केलेली आहेत. मी लेखी तक्रार केलेली आहेत आणि हा माणूस पागल झालेला आहे. याला याची तोडायची आहे आणि तशा पद्धतीचं याचं कोकणामध्ये काम चालू आहे. याची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीच मी याच्या आधी केलेली आहे पत्र पाठवून. रामदासजी, तुम्ही महायुतीमध्ये आहात, एक तुमची युती आहे आणि आता तुम्हाला आगामी निवडणुकांना सुद्धा सामोरं जायचं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही युतीमधल्याच एका पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्याबद्दल असं वक्तव्य करताय. इतका संताप, इतका राग का येतोय तुम्हाला रवींद्र चव्हाण यांचा? नाही, रवींद्र चव्हाण हे सातत्यानं युती तोडण्याचे प्रयत्न करत आहेत, ते सातत्यानं. आणि म्हणून मी 15 वर्षाच्या आधीच पत्र पाठवलंय मोदी साहेबांना, शहा साहेबांना. माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपली युती असावी. आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय. हा रवींद्र चव्हाण दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाला देखील प्रचंड त्रास देतोय. मुंबई गोवा रस्ता जसं आहे तसंच आहे. काही त्यामध्ये बदल नाही आहे, काही बदल नाही आहे. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी मी आता बोलू शकणार नाही. त्या पत्रामध्ये मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण हा कानपाडीत मागायच्या गोष्टी कोणाला करतोय याचं भान त्याला आहे का? आधी याचं भान त्याला आहे का? तू एक मंत्री आहेस, जबाबदार माणूस आहेस, कुणाच्या बाबतीमध्ये काय बोलतोयस थोडं भान पाहिजे. म्हणजे तुला काय पागल कुत्रा चावलाय का? याचं भान त्याला हवंय ना. त्याला असले मंत्री जर असतील तर महाराष्ट्राचा विकास कुठला होणार आहे? कुठला विकास होणार आहे? आणि म्हणून 14 वर्ष आम्ही वनवास बघतोय. आता आणखी मुंबई गोव्यासाठी आम्ही किती वर्ष वाट पाहायची? म्हणून मी आज सकाळीच आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की एकदा तुम्ही, देवेंद्र फडणवीसजी आणि राजीदादा तिघांनी पेणपासून राजापूरपर्यंत फक्त गाडीमधून प्रवास करून दाखवा तिघांनी. आणि मग ज्याचं जळतं त्याला कळतं. म्हणून संताप आलाय, बाकी काय नाही. बरोबर रामदास भाई, पण बऱ्याचदा राज्यात वेगवेगळी सरकार आली पण मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागतो या रस्त्यावरून प्रवास करताना. पण तुम्ही आणखी एक म्हणालात की युती तोडण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत रवींद्र चव्हाणांचे. असं काय घडलंय की तुम्हाला असं वाटतंय की ते युती तोडू शकतात किंवा मिठाचा खडा युतीत टाकू शकतात? मला सगळ्या गोष्टी आता उघडपणे बोलायच्या नाहीत. मी शिवसेनेचा एक जबाबदार नेता आहे. या सगळ्या गोष्टी मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, आदरणीय भागवत साहेब यांना जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी सविस्तर दिलेल्या आहेत. मी सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे बोलेन, चर्चा करून घेईन आणि मग आम्हाला आवश्यकता वाटली तर ते पत्र मी आपल्या मीडियाकडे देईन. मग आपल्याला कळेल की ह्याचे कारनामे काय काय आहेत ते कोकणामध्ये.
तुम्ही याबद्दल भाजप हायकमांडला सुद्धा पत्र लिहिल्याचं म्हणताय, सरसंघचालकांना सुद्धा पत्र लिहिलंय, त्याची कुठली दखल घेतली गेली आहे का? त्याला काही प्रतिसाद आलाय का त्या पत्राला? माझं पत्र पाठवून 15 दिवस झाले, अजून त्याचं કોઈ उत्तर मला आलेलं नाही. मी वाट पाहतोय. ठीक आहे. आता त्यांनी तुम्हाला थेट इशारा दिलाय रवींद्र चव्हाणांनी, तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, आणि हिम्मत असेल तर समोरून बोला असं थेट आव्हान दिलंय. त्यांच्याशी तुम्ही कुठली चर्चा करणार आहात का, किंवा त्यांना काही तुम्ही आव्हान करणार आहात का, किंवा बोलणार आहात का? रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची, आणि रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील. त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाही. पण तो एक मंत्री आहे, आणि मंत्र्यांनी कशी भाषा वापरावी याचं भान त्याला नाही. याची दखल ज्येष्ठ नेते त्यांची घेतील की. ठीक आहे. दोघेही तुम्ही महाराष्ट्रातले प्रतिष्ठित नेते आहात, त्यामुळे सामोपचाराची आणि सुसंवादाची भाषा तुमच्या दोघांमध्ये राहील ही अपेक्षा करूयात. धन्यवाद रामदासभाई, तुम्ही TV9 सोबत हा संवाद साधलात त्यासाठी. आणि या खास संवादाचा एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा TV9 मराठी.